जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर। तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर झालेली सकाळ आणि सकाळची सगळी कामं आवरून पण घेतले आणि आज छोटासा ब्लॉग बनवूया म्हणला, कारण खरं तर काल व्हिडिओ पण नाही पडलेला। तर कालच म्हणजे आमचा व्हिडिओ नाही पडला, कारण म्हणजे थोडंसं म्हणजे काही काम होतं त्यामुळे कालचा व्हिडिओ नाही पडला। आणि आज म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया। तर आमचं सकाळचं सगळं काम पण आवरलेलं आहे। आणि बघा सकाळचं धुणं आणि ते सगळं धुवून घेतलं आणि शंभूचं आणि सोनपापडी चाललेलं आहे बघा खेळायचा झोका। आणि आज वावरामध्ये लेबर आलेलं आहे कांदे कापायला। तर भाभी पण आले होते पाणी न्यायला। म्हणलं चला तिकडं पण चक्कर मारायला जायचं होतं, पण आमचंच घरचंच आज थोडंसं काम लेट झालेलं आहे। आणि इकडं सगळं बाकी कपडे ते धुवून झालेले बघा। आणि आज गाया पण घरीच आहे, कारण आबा गेलेले आज औषध मारायला। तर चला आज गुरुवार आहे, तर पप्पाला राहतो गुरुवार। आणि लगेच हे करायचं आहे आम्हाला, म्हणजे साबुदाणा पण परतून घ्यायचं, स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे आमचा। आता कविताचं चाललेलं आहे फराळ परतायचं। तर शेंगदाणे पण बघा भाजून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये एक बटाटा किसून टाकलेलं आहे। तर बघा बटाटा पण किसून घेतला आणि आता साबुदाणा परतायचा होता। तर आज गुरुवार आहे, पप्पाला शेंगदाणे पण भाजून घेतले बघा। शेंगदाणे चांगलं वाजले मग पटकन साल्ट निघते। आणि आता जुन्या शेंगा आहे ना या, त्याच्यामुळे ते लाल लाल वाटते। थोडंसं मीठ टाक मग ते पटकन फ्राय होते। बघा आमचं छोटं पिल्लू पण उठलेलं आहे। बघा आमचं पिल्लू कसं बघतंय। हा आंघोळ घालायची त्याला, आंघोळ घालायची हसतो। आणि दोघं पाहिले का आज कशी निघाणं घालून राहिले, किती घाण केली घरामध्ये। घर झाडून घ्यायचं सोन्या आपटलं। शिव झोपला शंभू चपला बाहेर सडा। हा जा पिल्लू चला घरून ते झाडून घाला। चाल पिल्ला हे चक मग इकडं नऊ नऊ करायची नागाला नाही करायची करायची ना करायची नऊ नऊ शिव दादान केली, आता याला करायची आंघोळ आहे बाय। बघा आता सगळ्यांना जेवण पण करायचे होते आणि इकडं पप्पाला आज गुरुवार आहे त्याच्यामुळं फराळ खायला बसलेले। शंभू तू पण खाऊ राहिला काय, तुला उपवास आहे? आणि मम्मी त्या पण बसल्या बाहेरच, थंडी जरा घरात जास्त थंडी वाजती घरातलं थंडी वाजते हा ना। बघा आज मस्त काळ्या डुबुकड्याची भाजी केली आहे आणि बाजरीच्या भाकरी। आणि मम्मीने याच्यात थोडीशी करडीची भाजी पण केली होती, तर ती पण घेतलेली खायला। करडीची भाजी ती काय त्याच्यात। आणि आम्हाला जेवायचं आहे आता लगेच सगळ्यांनाच। आबा कधी येतील? मम्मी ते बाहेर बसल्या ना, आबा कधी येतील काय जेवायला आता? ते जेवण करून गेली हा जेवण करून गेले ते? आणि मग त्याला औषध मारा जायचं म्हणून जेवण करून गेली। बरं आहे मग काय। पहा आज मस्त काळ्या डुबुकडे आज कापून डुबुकड्याची भाजी भरलात ती, तोडून वाड्याची भरला ती बरं का। ती पण मस्त झाली। या सगळेजण जेवायला मस्त काळ्या डुबुकड्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी केल्या आहे। आणि आज मस्त हिरव्या मिरचीसाठी ह्याचा पण केला आहे शेंगदाणे टाकून बघा तव्यावर। तर आज आम्ही दोघी घरात बसलेलो जेवायला, बाकी मम्मी ते बाहेर बसले, थोडी थंडी वाजते त्याच्यामुळं। आज आहे ना म्हणजे थंडी जास्त आहे त्याच्यामुळे मम्मी पप्पा बाहेर बसले आणि शंभूचे पप्पा तर गेलेले ते औषध मारायला जेवण करून। आम्ही दोघीच राहिलो आता। चांगली झाली भाजी, मस्त झाली, मीच केली। तेच विचार राहिला मी आताच बसते खायला म्हणून मला चांगली झाली भाजी। तर बघा आता आमचं सगळं काम पण आवरलं आणि आता आम्ही दोघी जणी निघालेलो आहे वावरामध्ये, कारण लेबर आलेलं होतं कांदे कापायला। म्हणलं चला तिकडून चक्कर मारून पण येऊ। आणि खरं तर बकऱ्यांसाठी आम्हाला म्हणजे जी कांद्याची पात आहे का ती आणायची होती। म्हणलं मग कसे कापू राहिले ते पाहून बी येऊ आणि पात बी घेऊन येऊ। ए बघा आता म्हणजे 2-3 दिवसांना कांद्याच्या रोपाची कांदे लावायला सुरुवात करायची। आणि कांद्याचं रोप पण बघा किती मस्त झालेलं आहे, कांदे बी एकदम भारी झाली नाही काय। पहा रोप किती भारी पोचलं आपलं आणि मस्त अशी कांदी पण तयार झाली आहे। आणि असं राहता जेवढं म्हणजे वाढन का तर
तेवढी म्हणजे बारीक आहे राहता, पण मग म्हणजे जास्त काही वाढेल बी नाही. आणि मस्त आहे जागीच म्हणजे कांडी पोचलेली आपल्या रोपाची. कवितानी इकडं बा रोप बारी भरत हा ना, मग बारीक पातीचं रोप बाहेर राहतं बा. कवितानी कांद्याच्या या म्हणजे रोपाच्या वाफ्याला मस्त कोथिंबीर लावलेली होती. तिकडची संपल्या तिकडची नेल्या हा ना. आणि तिकडं भाभीन त्या जेवण करतात काय का 12 वाजले ना. तेच ना. मग आपण सगळं आवरून जायचं मग कसं काय मग टाइम झाला ना. किती 12 वाजले असं ना आता 12 वाजले आता. जेव्हा रोप टाकलं होतं तेव्हा करडीची भाजी कवितानी वरम्यावर लावली होती, पण त्याच्यावर थोडा थोडा मावा आल्यामुळे आम्ही काय म्हणजे खायला नेलीच नाही. तर बघा किती मोठी झालेली ती पण. आणि आपलं एवढंसं रोप आहे बघा, आणि बरंच आहे. आणि इकडं एवढं कांद्याचं रान तयार केलं आहे, तरी आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता लेबर येईन तेव्हा लावून घेणार आहे. इकडं उमराच्या झाडाखाली भाभीन ते जेवण करत होते पा. कांद्याची पात घ्यायला, आणि कांद्याची पात कशी वाळत राहती तर त्याच्यामुळे बकऱ्यांसाठी एकदम भारी. तर बकऱ्या म्हणजे एकदम भारी खाते. आणि आता कसं खायला काही नसलं म्हणजे मग घरच्या घरी जरा गवतं नाही, काही नाही हा ना. ना. मग बकऱ्या चारल्या नाही. भाऊ इकडं कसं काय आज बकऱ्या चारायला येईल ते आज इकडं. हा ना. मग चला आता ही पात जमा करून घेऊ. पाण्यामध्ये भारी काय आले भाऊ पात न्यायची ना. हा मग तिथं नेऊन टाकतो ना. बोधा द्या एखाद्या बोधा टाकितो ना. आणि आता कसं काय येईन घरी. बरोबर 1-2 गाठी अहो 2-3च गोठवडी मध्ये पात जाणार ही. हे बघा कांदे लालचे साईज भारी बरं. भरपूर कापले बरं काही. काही पण काही चांगले आहे ना. काही काही चांगली. करा गोळा करा. भाऊ जमा भाऊ अखरे आली इकडे. आल्या बकऱ्या आल्या. पण मग इकडे वल्ली होईल ना पात. खराब होईल. खराब होईल बकऱ्या सगळ्या खाऊन गेल्यावर. तीन बकऱ्या हा ना. मग भरपूर कापले सकाळपासून हा ना. आपल्या काही तिकडं कापाय चालू आहे. 2 पोळी टाकल्या अजून तिकडे एक टाकीन मग हा मग काय काय. भरावं लागा नी. उद्यापासून भरायची ना. परदेश पण भरला ना लगेच. किती लाल कलर पहिला. पाणी मस्त. पण मग लय मुरजले ना ग. लय मुरस 8-10 दिवस झाले ते ना आता. चला बाई झोप चला. गोळा करू. बघा लागलेलं आहे पात टाकून घ्यायला. आणि पात कशी काय बकऱ्यांना घरी न्यायची आहे त्याच्यामुळे म्हणलं घ्यावर टाकून. वाळले का ते? हा लय वाळले. लय वाळेल ना. भाऊ गेल ते घरी. हा ना. त्यांना वाटलं अरे आता ते गेले घरी. हा ना. हाय रे हाय. बकऱ्या चांगलं सुरू राहिल्या. बघा पातीचे गठुडे पण भरून ठेवलेले आणि आता लगेच घरी घेऊन जायचे. एका म्हणजे मोठ्या बोधामध्ये पात ठेवायची. आणि कसं म्हणजे ज्या दिवशी काही काम असलं बकऱ्यांना खायला काही नसलं तर मग पात टाकायला बरं राहती. आणि म्हणजे घरी बी बरं राहतील ती पात. कोरडी तर मग वासरायला बकरायला भारी राहतील ती. धर तुला मी उचलून देते. भाभी ते हो राहील आपल्याला. हलकी नाही आहे. हलकी आहे पण मग ती न्यायची पंचायतीला आहे. अहो मला ते गठुड उचलून द्या. तर बघा आत्ताच आलेलो आहे घरी. आणि आता दुपार झाली आहे. तर दुपारचे जेवणाचा टाईम झालेला आहे. आता आम्हाला जेवण करायचे. इकडं शिव उठल्या. शिव आय शिव. शिव शांगा खातो. शिव सगळ्यात शांगा राहिला. पटशील ना दादा. तर बघा पप्पाला गुरुवार आहे. तर आता शेंगदाणे भाजायचे होते थोडेसे, पण मग शेंगदाणे नव्हते, शेंगा नव्हत्या राहिलेल्या. तर मग आता आम्ही दर्शिक शेंगा फोडून आणि शेंगदाणे ते भाजणार आहे. आणि आता मला जेवण करायचे.
काय शेंग खातो. शिव दादा तो एक उठला काय शंभू उठला का? उडवून उठला तो. ओय शंभू आणा त्याला. चाल रे उठ. शंभू तर झोळीत आहे भाऊ. मम्मीने आज सांगितलं जुळी झोप लावलं का. आमचा शंभू डाऊन उठला वा. लाज होतो काय? चाल 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 रा. डॉनची झोप झाली बरं का आता डॉनची. चाल चल शंभू उठ मी तुला घेते चाल. बघा आमचा शंभू पण उठला. सोनपापडी जेवण करू राहिली. सोनपापडीचे पप्पा. तर इकडं कविता चाललेली शेंगदाणे भाजून घ्यायचं. शेंगदाणे भाजून घेते ना. हॅलो आता गुळण शेंगदाणे पोरांना आता भारीच होईल एक नाही. भारी नाही गोड शेंगदाणे खायला. बसा मला पण जेवायचं ना. हे पप्पाला देते ना ते शेंगदाणे ते भाजून. मम्मी जेवणच नाही का? तर बघा आता म्हणजे जेवण पण झालेले होते आणि आज आम्ही सगळेजण गावात जाणार आहे. तर तुम्हाला माहितच आहे की आता मकर संक्रांत सण जवळ आलेला आहे. त्याच्यामुळं जायचं होतं गावामध्ये. तर थोडीशी शॉपिंग करायला म्हणलं चला. आज काही काम पण नव्हतं दुपारच्या नंतर. आणि मग पप्पा म्हणले की तुम्ही जा आज गावात. तर सोनपापडी आणि दीदीला पण गावामध्ये न्यायचं आहे. सोनपापडी कटिंग करायची हा सोनपापडी. तर माझं पण आवडलं आणि ताईचं चाललेलं होतं अजून आवरायचं. म्हणलं चला ताईचं आवरूच तर आपण छोटासा ब्लॉग म्हणजे गावात जायचं सगळ्यांना सांगू की आज आम्ही गावामध्ये चाललेलं आहे. तर इकडे आरा पण आलेली आहे. शाळेतून आणखी ना आता कटिंग करायचं. आवरलं सोनपापडी मम्मीचं आवरलं पाय बरं. तर बघा आत्ताचं आवरलंय आमचं कविताचं माझं. सोनपापडी आरा आम्ही चाललेलो आहे गावामध्ये. थोडीशी मकर संक्रांतीची शॉपिंग. बस चला आज पहा आम्ही किती जण गावात चाललेलो. एक गाडीवर पुरणार नाही. आबा तुम्ही मोठी गाडी घेऊन टाका आता. मोठी घेऊन आता हा चला रे चल सोनपापडी. चल रे शंभू चाल. काय काय घ्यायचं मग कविता? जेवण सामान घेऊन मावशी कुठे मध्ये का? तर बघा आता आलेलो आहे जनरल स्टोर मध्ये आणि सामान घ्यायला. तर बघा किती छान छान सामान इथं. दुकानात आलं काय घेऊन काही नाही असं होतं. तर ओम साई लेडीज शॉपिंग आणि साडी सेंटर या दुकानात आलेलो आहे आम्ही. आणि खूप छान छान सामान राहतं इथं. तर मकर संक्रांतीसाठी थोडंसं काही शॉपिंग करायची होती. म्हणलं चला आता म्हणजे या मावशी एकदम मस्त असं सामान देतात म्हणजे होलसेल भावामध्ये एकदम भारी. तर म्हणलं चला जे सामान घ्यायचं ते घेऊया. कुठे ना दिसतानच नाही. हा मध्ये ना. तर बघा या दुकानात म्हणजे सगळ्या प्रकारचं सामान भेटतं आणि साड्यांचं पण आहे त्यांचं म्हणजे बिझनेस. तर बघू काही नाही बघा भरपूर साड्या आणलेल्या एकदम छान छान मकर संक्रांतीसाठी स्पेशल. आता एकदम मस्त आहे मेहंदी कलर. हा ना ब्लाऊज पीस ब्लाऊज अलग आहे त्यामध्ये डिझायनर ब्लाऊज आहे वाटतं. डिझाईन मस्त आहे मस्त आहे ना. बरंच म्हणजे डिझायनर त्या सगळ्या प्रकारच्या साड्या आहे बघा इथं. हीच छान आहे. मग दोन घेण्यापेक्षा एकच घ्या. दोन आपण पॅटर्न हा कलांजली मध्ये आहे ना. मस्त आहे. मस्त आहे.
ती कलर घेतला पिवळा. हा नवरीसाठी घेतली ना त्यांनी. नवरीसाठी. मस्त आहे ना. येलो कलर तसा विच चालतो ग बराच. भारी आहे पॅटर्न. हा पॅटर्न बघ ना किती छान आहे. एकदम प्रिंटेड ब्लाऊज आहे आणि साडी पण एकदम वर्क मध्ये मस्त आहे. स्टॉक मस्त आणणार मावशी तुम्ही. हा पिकअप फॉल बी करून दिले. तर बघा आता आलेलो आहे गावातून आणि आबाने आम्हाला इथं मंदिरापाशी उतरून दिलं. म्हणलं मग चला आता आम्ही चाललेलो आहे दोघी पायी पायी घरी. तर बघा म्हणजे दीदीची आणि सोनपापडीची कटिंग पण करायची होती तर कटिंग पण केली आणि आता घरी चाललो बघा. शंभू आणि शंभूचे पप्पा मागून येणार आहे. तिथं मंदिरापाशी थांबले. काय होतं कोणतं तिथं ते काय तर ते शेततळ्यामध्ये का ते मासे सोडीत राहते ना. मग त्याची गाडी येईल होती तर मग ते काकी त्यांच्या वावरामध्ये म्हणजे शेततळ आहे ना तिथं त्यासाठी आली होती. मग आबान ते बसले तिथंच थांबले. ते म्हणजे जा म्हणजे तुम्ही आता. आणि भरपूर टाईम पण झाले आता 5 वाजले बघा. आणि आता आपलं छोटं बाळांशी शिव पण घरीच होते त्यामुळे आता जरशी गडबडीनं चाललेलं आहे घरी. आरा थांब ना बाई. बघा आता गावातून पण आलेलं आहे आणि कसं आता संक्रांत जवळ आलेली होती त्याच्यामुळं म्हणजे सामान आणायला पण गेलेलं होतं आणि मम्मी त्यांनी बांगड्या पण भरायला लावल्या होत्या. तर बांगड्या नाही भरल्यावर काल गर्दी होती तिथं. मग छोटे पिल्लं पण घरीच होते आपले शिवण ते घरीच होते त्याच्यामुळे म्हणलं चला आता. आणि खरं तर खूप टाइम पण झालता आम्हाला जायला आणि साड्या बघायला गेलो तर खूप छान छान साड्या होत्या. पण म्हणलं जाऊ द्या आम्ही मम्मी म्हण तुम्हाला आवडल्या जाणार पण म्हणलं काही एवढ्या खास नाही वाटल्या काही ना. तर म्हणजे कसं राहतं दिवाळी टायमाला आम्ही घेतलेल्या साड्या अजून घातलेल्या पण नाही एक वेळेस पण म्हणलं मग त्याच साड्या आपण म्हणजे संक्रांतीला असं राहतं कोऱ्याच साड्या घालावं लागत्या त्याच्यामुळे आम्ही दिवाळीच्याच साड्या संक्रांतीला घालणार आहे. पण तसं आम्ही मम्मी म्हणे तुम्हाला जर आवडल्या तर मग घेऊन या. पण त्यासाठी आम्ही गेलतो बघायला पण मला तर काही एवढे खास अशा वाटल्या नाही म्हणून म्हणलं जाऊ द्या हाय आपल्याकडं चांगल्या साड्या दिवाळीच्या आम्ही तर अजून काही घातल्या नाही. म्हणलं चला त्याच सांग आता म्हणजे घालू संक्रांतीला एक नाही. हा मागच्या संक्रांतीला घेतलेल्या त्या तर एखाद्या संक्रांतीला नाही घेतल्या तरी पण चालतं. काय होतं तर आता म्हणजे सकाळपासून आज ब्लॉग्सला सुरुवात केलेली होती. तर आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी मकर संक्रांतीला काय काय शॉपिंग केली आता तर अजून भरपूर म्हणजे 5-6 दिवस बाकी आहे. 5-6 दिवस पण मग बाकी आता कसं महिलांचं चालू झालं असं हे घ्यायचं ते घ्यायचं तर ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता आम्हाला लागायचंय स्वयंपाकाला. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.